नमस्कार, मी बाया आणि स्वागत आहे तुमचा मेकअप ट्युटोरियल मध्ये मुवा बाया द बाया. आणि आज आपल्या इथं आलेली आहेत नवीन ब्राईड नाही एक मॉडेल आणि आपण तिचाच लुक करणार आहे. से हाय हाय. आज आपण हिचा सुंदर मॉडेल शूट करणार आहे. त्यासाठी पहिले हिचा चेहरा आपल्याला साफ करावा लागेल. तो जास्तच घाण आहे. हो करता चालू. मॉडर्ननी जरा असं आहे ना, स्वतःचे केअर नाही केली ना प्रॉपर आहे तर हे असं होतं, म्हणजे त्यांचे चेहरे घाण राहतात. नाक बघू तुझ्या, अरे वा माझ्या कुचू. आणि हा आहे आजचा फेस विदाउट मेकअप. आणि आता आपण बघणार आहे विथ मेकअप. त्यासाठी आता हिचा ओरिजिनलच लुक जाम भारी आहे, तर आपल्याला हिला जास्त काही करायची गरज नाही. सो तुला मी एकदम लाईट मेकअप करीन, फक्त लाईट. थोडासा काजल, लिपस्टिक अँड बस, संपला माझ्या एवढंच. स्टार्टिंग करू आपण तिच्या काजल पासून. आणि हा काजल जो ब्रँड आहे तो आमच्या मम्माचा आहे, फ्रॉम नाक्यावाल्या. तिने बघली ना जाम शिवा देईल मूस कुत्र्यासारखी, म्हणून तर लपून आणले. तर आपण तिला लावू, अप्लाय करू काजल. सो काजल अप्लाय करायसाठी माझ्याकडे ब्रश नाही, तर मी हाताने लावीन. छतुंगली तालू इकले झोप. तुझा डोंट मूव मॅन, डोंट मूव. बिस्कुट पण आणले, जरा मॉडल पेड आहे ना, फ्री मध्ये कोणीच काय करत नाही, सगळा पेड आहे. तर तिला 2 बिस्किट आणल्यात. सो तिला मधी मधी मला बिस्कुट पण खावं लागतं. बाई सगळ्या पुट्ट्यावर नाही जमत, पेड द्यायला लागते. आणि मी प्रोफेशनल आहे, सो मी अशी बायकांची, माणसांची, पोरांची नाही करत. आपण फक्त कुत्र्या जनावर बनावरांचं करतो. सो काजल डन. लुक किती सुंदर दिसते काजल ना. काजल लावून झालेला आहे, पण ना तिचं डोलं जरा बारीक आहे. सो जास्त मोठं करायचं नाही, जे दिसलं पण पाहिजे ना, त्यासाठी छोटासा हायलायटर लावू, म्हणजे थोडस लाल करू. यो जो आहे काहीतरी परलेली को माहिती कोणची, मला आठवत नाही. तर आपण याचाच उपयोग करून आपण डोळ्याला हायलायटर लावू. आणि माझे आयशॅडो सारखं नाही लावू, कारण ती स्मोकी आहेत. चालू. प्लॅन मध्ये थोडा चेंज आले, तो ना सुकले तर लागणे, त्याच्या जागेवर आपण 80 तरी एक ना. आणि तिचा चेहरा बघायला गेला तर ती ऑलरेडी सुंदर आहे. तिला पण पिंकू कलर, पिंकू कसं वाटत. थांब ना. पेड आहे, पेड मॉडेल, पेड आहे. फुकट कोण घेत नाही, मॉडेल बी नाही देत. थांब, पडू नको. 2 बिस्किटा देत लावल्या, फुकट आहे का. तिचे आपल्याला एब्रोज आता ठीक करायचे, कारण मग दिसल कसा तिला. आणि एब्रो काहीतरी कार्य होती, माहिती कंशा आले. चला आपण तुला एब्रो लावू, छुंदल एब्रो लावू, ठीक करू. या इकडे दाखव. आले वा. तिच्या सुंदर चेहऱ्याला आपण ब्लश लावू, छोटू. ब्लश मेन आहे, ती गोरी आहे म्हणून तिला मी काही थापला नाही. तिला डायरेक्ट आता ब्लश लाव. लिक्विड ब्लश आहे फ्रॉम द बाया कॉस्मेटिक्स. द बाया कॉस्मेटिक कॉस्मेटिक्स. सॉरी. करू का थोडंसं ब्लेंड करू का. आता नेक्स्ट स्टेप आहे तिचे आउटफिट. स्पेशल डिझाईन बाय द बाया कॉस्ट्युम्स. थांब ना 1 मिनिट. तिला ड्रेस नाही आवडला वाटतं. द बाया कॉस्ट्युम्स प्लीज
कम्फर्टेबल कपडे बनवत जा. ए, 2 बाईट. हे बघा कॉस्ट्युम. गरमी आहे ना म्हणून तिला जरा या आले, पण लुक ॲट द कॉस्ट्युम मॅन. जाम सुंदर दिसतंय हो माझे चालू. गला रिकामी आहे ना त्यासाठी. डंटन चालू. युनिट ट्रीट. साले अर्ध्या बिस्किट काय काय करायला लावतं नाही. भवाने चावशील मला. एअरकप माझे आहेत, मी लावायला विसरलो. एअरकप फ्रॉम लोकल शॉप. ए थांब ना. चारले चारले आरले कारले. नेकलेस. नेकलेस फ्रॉम बाय ज्वेलरीज. आपला ऑलमोस्ट मेकअप डन झालेला आहे आणि बघू शकता किती सुंदर दिसते. ती जशी आलती त्याच्यापेक्षा डबल टिबल सुंदर दिसते. ऑब्विसली मी प्रोफेशनल मेकअप आर्टिस्ट. चालू शो देम युअर नेकलेस मॅम. चल तुझा लुक दाखव.